ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। दादरच्या या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले होते। भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार पे चर्चा करण्याच्या सूचनाही केल्या आहेत। मंत्र्यांचं करायचं काय, या मुर्दाड मंत्र्यांचं करायचं काय? तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचं करायचं काय, पण डोकं असेल तर ना, कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पळून जायला, गुवाहाटीला पळून जायला। डोकं कुठे आहे? नुसते खोके, डोकं नाहीच आहे, बरोबर आहे, डोक्याच्या ऐवजी खोके आहेत, सगळे मुखवटे आहेत। आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरलेलो आहेत। जर तुम्ही या भ्रष्टाचारांना पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं? धनखड कुठे आहेत? जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय, राजीनामा का घेतला त्यांचा, त्यांनी राजीनामा का दिला, कारणच नाही समोर आलेलं। मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते, हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं। मग धनखडनं का नाही समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही, केलं तर मारीन, पट्टीने मारीन मी तुम्हाला। ती वाळवी पेस्टिसाइड वापरून संपवायला लागते आणि म्हणून आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहेत ही दोन्ही सरकारच मुळामध्ये या देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी आहे आणि ती वाळवी झटकण्याचं काम, ती वाळवी संपवण्याचं काम आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपवण्याचं आव्हान आणि संपवण्याचा विडा हा महाराष्ट्रामध्ये उचलण्याचा शुभारंभ हा आता या ठिकाणी केलेला आहे। संजय गायकवाड काय किंवा ते सगळे जे संजय आहेत ना त्यांच्याकडे सगळेच इतके घाणेरडे आहेत। एक मुलींवर अत्याचार करतो, एक बॅग भरून बसतो, एक ठोसे मारतो, असे सगळे विचित्र प्राणी। बरं झालं आमच्याकडच्या घाणी तिकडे गेल्या, त्यांनी दाखवून दिलं ना बाळासाहेब आमचा बाप आहे, ना आनंद दिघे आमचे बाप आहेत, ना शिंदे साहेब तर अजिबात बाप नाही। आणि म्हणून त्यांनी दाखवलं की मीच माझा बाप आहे, माझा फोटो, माझ्या पोराचा फोटो, कारण आम्हीच इथे सगळं आहोत, तुम्ही काही नाही। तुम्ही जे दाखवत होता ते मात्र आता शिंदेना भारी पडतंय एवढं मात्र नक्की। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना घरामध्ये बसणारे उद्धव ठाकरे आता मारे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरत आहेत। उद्धव ठाकरेजी जनतेला या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही 2.5 वर्ष मंत्रालयामध्ये फिरकला का नाही? विद्यमान मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्तच्या कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांना समाविष्ट करण्याचा कायदा केला, त्या कायद्याला तुमच्या पक्षाने आणि तुम्ही विरोध का केला? आणि त्याच्यामुळे ज्यांनी मुंबई महापालिका 15 वर्ष लुटून खाल्ली, मिठी नदीचा गाळ खाल्ला, खिचडी खाल्ली, जे जे खाऊ नये ते सगळं तुम्ही खाल्लं, त्याचा हिशोब मुंबईकर जनता मागते आहे। आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरत आहेत हे पाहून अख्खी मुंबईची जनता खदाखदा हसते, कारण बादशाह स्वतःच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरतोय हे जनता ओळखून आहे। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।